हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत। मी आज तुम्हाला पपईपासून चेरी कशी बनवायची ते मी दाखवणार आहे। त्याला टुटी फ्रुटी पण बोलतात। तर ते कच्चं पपई लागतं। हे मी असंच गावाकडून आणलेले कच्चं पपई ते बनवण्यासाठी तर मी तुम्हाला दाखवणार आहे। ते मी आता साल काढून घ्यायची आहे, पूर्ण सगळी हिरवी साल आहे अशी पूर्ण काढून घ्यायची आहे। मी आता अशी साल सगळी पूर्ण काढून घेणार आहे। तरी पण 1 किलोचा आहे हा। अशा प्रकारे मी साल काढून घेणार आहे। आता मी साली काढून असं कट करून घेतलेलं आहे। अशा बिया काढूं घ्यायच्या आहेत। पपईच्या बिया काढून वरची साल काढून घेतलेली आहे। आता याचे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत। असं मी बारीक तुकडे करून घेणार आहे, छोटे छोटे। आता बारीक चिरून झालेला आहे। इकडे पाणी पण मी उकळायला ठेवले, गॅस चालू करून। आता पाण्याला पण उकळी आलेली आहे। आता पाण्यामध्ये मी टाकून घेणार आहे। त्याला आता 1 उकळी आणायची आहे। कच्ची पपई खाल्ल्याने किंवा त्याचा रस प्यायल्याने शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण योग्य राहते। कच्ची पपई खाल्ल्याने शरीराला भरपूर फायबर मिळते। अजून 1-5 मिनिटं याला उकळी आणायची आहे। आता शिजत झाले, जास्त पण शिजवायचं नाही आहे, थोडंसं मऊ होऊ द्यायचं। हे बघा आता थोडंसं मऊ झालेलं आहे बघा, एवढंच बास आहे, जास्त पण नाही शिजवायचं। हे आता झालेलं, आता मी गॅस बंद करणार आहे। हे आता 5 मिनिटं मी शिजून घेतलेले मोठ्या गॅसवर। पाण्याला उकळी आल्यापासून आतापर्यंतची 5 मिनिटं झालेली आहेत। हे आता शिजून झालेलं आहे, याचं पाणी काढून घेतलेलं आहे। आता साखरेचा पाक करायचा आहे। गॅस चालू केलेला आहे, त्यामध्ये आता मी साखर टाकणार आहे। मी 1.25 किलो साखर घातलेली आहे। त्यामध्ये आता 1 वाटी पाणी घालायचं आहे। साखर भिजेल इतपत। आता 1 तारी पाक असा बनवून घ्यायचा आहे। आता साखर विरघळली, पाक पण आता होतच आलाय। असं 1 मिनिटभर उकळवायला पाहिजे। 1 तारी पाक झाला पाहिजे, शेवटचा थेंब हा तुटला पाहिजे तसा। पाक तयार झालेला आहे। मी आता गॅस बंद करणार आहे। पाकामध्ये आता टाकून घ्यायचं आहे। आता पुन्हा गॅस चालू करायचा आहे आणि पाक मोरेपर्यंत असं शिजून घ्यायचं आहे। आता झालेला आहे पाक, आता सोकून घेतलेला आहे ना। आता आपल्याला कलर घालायचा आहे। आता गॅस बंद करणार आहे। हे माझ्याकडे खाण्याचे कलर आहेत 3, ते मी हे टाकून घेतलेले आहे। त्यामध्ये आता मी हे टाकणार आहे। खाण्यासाठी तयार झालेली आहे टुटी फ्रुटी। आता फॅन खाली सुकायला 10 मिनिटांसाठी ठेवायचं आहे। हाताला नाही चिकटलं की मग झाले असं समजायचं। आणि फ्रीजला तुम्हाला 6 महिने वर्ष असं हे टिकू शकते। हे माझ्याकडे कॉटनचा टॉवेल आहे, त्यामध्ये मी टाकणार आहे आणि आता फॅन चालू करायचा आहे। आता फॅन खाली टाकलेलं आहे। 10-15 मिनिटांसाठी असंच ठेवायचं आहे। थोडं सोकलं की मग बरणीत भरून फ्रीजला ठेवलं तरी पण चालतं। पपईपासून बनवलेली टुटी फ्रुटी तयार आहे। बघू शकता किती छान असा कलर पण आलेला आहे, किती छान दिसते बघा। आणि ह्याला सुकत घालायचं असलं तर 1 तासभर उन्हामध्ये पण घातलं तरी चालते।
कारण का पाक केल्यानंतर थोडं चिकट असते, त्यामुळे उन्हामध्ये पण 1 तासभर घाला तुम्ही, त्यामुळे लगेच सुकून येते. बघा किती छान असं झालंय चांगलं. व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.